आता लक्ष द्या सगळेजण. आपण जो चॅप्टर इथे स्टार्ट करतोय, ग्रॅव्हिटेशन. कोणता चॅप्टर आहे तुमचा पहिला? ओके. तर थोडंसं लास्ट टाइम मी ग्रॅव्हिटेशनच्या बाबतीत थोडं बोललो होतो. तर लक्षात घ्या, ग्रॅव्हिटेशन एक्झॅक्टली काय आहे. एक सिंपल वेमध्ये जर बघायला गेलो आपण, ग्रॅव्हिटी काय आहे, जे न्यूटनने आपल्याला सांगितलं आहे. काय न्यूटनने सांगितलं की कोणता पण ऑब्जेक्ट जर रिलीज केला फ्रॉम सर्टन हाईट इट विल फॉल डाऊन. तो काय होईल, एका हाईटवरून रिलीज केला तर तो काय होईल, खाली पडणार. कोणता पण ऑब्जेक्ट अर्थ त्याला खेचते स्वतःकडे, त्याच्या सरफेसकडे. दॅट इज नथिंग बट द ग्रॅव्हिटेशन. इनिशियल स्टेजला ते सुरुवातीला तसं समजलं जात होतं. हळूहळू जसे रिसर्च पुढे आले, काही लॉज नंतर अजून त्याच्यावरती चांगला अभ्यास झाला सायंटिस्टचा सगळ्या, इवन न्यूटनचा सुद्धा. त्यांनी काही ना काही लॉज पुढे त्यांनी सांगितले. न्यूटनचा पण तसा एक लॉ आहे, न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल लॉ किंवा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ, असा पुढे आपल्याला लॉ बघायचा आहे. ठीक आहे. तर ते एक त्याचं इंट्रोडक्शन की बाबा ग्रॅव्हिटेशन काय, की कोणताही ऑब्जेक्ट एकमेकांना अट्रॅक्ट करतात. खास करून मोठा ऑब्जेक्ट जे आहे त्याच्याकडे छोटे ऑब्जेक्ट अट्रॅक्ट होऊन जातात. समजा आपण हा पेन मी सोडला तर तो खाली पडतोय, अर्थकडे चाललाय. अर्थ एक मोठे ऑब्जेक्ट आहे, प्लॅनेट आहे, त्या हिशोबाने जर आपण विचार केला तर. ठीक आहे. मग ह्याच गोष्टींचा बेस धरून केपलर्सने काही गोष्टी सांगितल्या. केपलर्सने काही लॉज सांगितले की जे ग्रॅव्हिटीवरती बेस्ड आहे. ठीक आहे. तर केपलरचा आपण पहिले लॉ बघू. अजून पॉईंट आहे याच्या आधी, सर्क्युलर मोशन वगैरे काही ना काही पॉईंट्स आहेत ते बघायचे आपल्याला. पण ग्रॅव्हिटेशन ह्या वर्डशी रिलेटेड डायरेक्ट लॉ आहे ना, तर ते आपण पहिले बघून घेणार आहोत. म्हणून हे पहिले आपण तिथं इनिशियली बघतो आहोत. ठीक आहे. तर आपण इथं बघूया केपलर्स लॉज. पहिला पॉईंट, हे त्याचं स्टेटमेंट आहे. स्टेटमेंटच्या आधी तुम्हाला मी काही गोष्टी दाखवू इच्छितो, किंवा काही गोष्टी दाखवण्याच्या ऐवजी मी तुम्हाला सांगतो. तिथे ही एक डायग्राम आहे जे तुम्ही बघू शकता. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट मुव्हिंग अराउंड द सन. ठीक आहे. हा इथं जो दिसतोय ना रेड डॉट, तो सन आहे. ठीक आहे. आणि त्याच्या भोवती एक प्लॅनेट फिरतोय, से अर्थच कन्सिडर करू सध्याला सोप्या भाषेत समजण्यासाठी. तर केपलरने पहिला लॉ काय सांगितला माहिती का आपल्याला, जो काही इथे लक्षात घ्या, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज इलिप विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. फोकाय म्हणजे काय माहिती का, एक गोष्ट लक्षात घ्या. पहिले मी डायग्राम शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. हा सर्कल आहे समजा. हा सर्कलला इथे हा जो पॉईंट आहे याला काय म्हणतो आपण, सेंटर म्हणतो, बरोबर आहे. तसं इलिप्स, इलिप्स एक स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामध्ये बघा, याला आपण इलिप्स म्हणतो ह्या पाथला. ठीक आहे. जे आपण मराठीत म्हणायला गेले ना, अंडाकृती. ठीक आहे. ओके. दॅट शेप, दॅट पर्टिक्युलर शेप इज इलिप्स शेप. ठीक आहे. तर जो काही इलिप्स शेप आहे ना, याला सेंटर नसतो, याला फोकस असतं. इकडे एक आहे, इकडे एक आहे, दोन असतात, ज्याला आपण म्हणतो फोकाय. काय म्हणतो आपण, फोकसचा प्युरल फॉर्म आहे. फोकसेस नाही होत, प्युरल फॉर्म काय होतं, फोकाय होतो फोकसचा. ठीक आहे. दोघांना मिळून तो वर्ड बनतो. मग पहिल्या याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आपल्याला, लक्षात घ्या. पहिल्या लॉमध्ये त्यांनी काय सांगितलं आपल्याला, फर्स्ट लॉ इज, बघा इथं दिलेलाच आहे तुमच्या डोळ्यासमोर, ॲज इट इज तुम्ही लिहिला तरीही चालेल, स्टेटमेंट काही नाही आहे. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन. तुम्ही तुमच्या भाषेत लिहिलं तरी चालेल. बघा हे बघा, इथं जो प्लॅनेट जो आहे, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट revolving around the sun is ellipse, and sun is situated at
वन ऑफ द फोकाय. दोन असतात ना, एक इकडं फोकस असतो, एक इकडं असतो इलिप्सला. त्यातलं कोणत्या तरी एका लोकेशनला तो सन असतो आणि त्या सनच्या भोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये, इलिप्स या ऑर्बिटमध्ये कोण फिरत असतो? प्लॅनेट. कोणता पण प्लॅनेट, कोणताही असू द्या, अर्थ असेल, ज्युपिटर असेल, कोणतं पण, कोणताही प्लॅनेट असू द्या. जे काय आपण जेवढे बघतो तेवढे प्लॅनेट्स आपल्याला नोन आहेत आपल्या सोलर सिस्टीममध्ये. ठीक आहे, ओके. सो केपलर्स लॉ आहे हा. पहिला लॉ कळाला. केपलरने काय सांगितलं? सिम्पल, प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन इज इन द इलिप्टिकल ऑर्बिट अँड सन इज सिच्युएटेड ॲट वन ऑफ द फोकाय. सन हा फोकायला आहे कुठेतरी आणि प्लॅनेट जो आहे तो इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत असतो. ऑर्बिट म्हणजे जे पाथ फॉलो करतोय तो फिरताना. ठीक आहे, आलं लक्षात? याच्यानंतर आपण बघूया केपलर्स सेकंड लॉ. आधीचा फर्स्ट होता, हा काय आहे? सेकंड लॉ. याला नाव आहे लॉ ऑफ इक्वल एरिया. केपलर्स लॉज मध्ये मी इथं म्हणतो फर्स्ट लॉ. फर्स्ट लॉ, ओके. ठीक आहे. आता याच्यामध्ये लक्ष द्या, याला पण एक नाव आहे, तुम्ही देऊ शकता किंवा तुम्हाला माहीत असायला पाहिजे. ते नाव मी इथं लिहितो. लॉ ऑफ ऑर्बिट. कोणता लॉ आहे? इलिप्टिकल ऑर्बिटमधून जातो ना, म्हणून त्याला लॉ ऑफ ऑर्बिट पण म्हणतात. आलं लक्षात? आता सेकंड लॉकडे येऊ. सेकंड लॉमध्ये त्यांनी काय सांगितलंय? लॉ ऑफ इक्वल एरिया म्हणजे काय बघा. त्यांनी काय दिलेलं आहे इथे? एवढंच लक्ष द्या हां. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. बघा लक्ष द्या, मी थोडं एक्सप्लेन करतो, मग आपण ते लिहून काढूया. डायग्राम तर तुमच्या डोळ्यासमोर आहेतच, ही आहे, हीच काढणार आहे परत, पण तुम्हाला समजलं पाहिजे आपण करतो कसं आहे. लक्ष द्या, बघा समजा हा इलिप्स आहे, आपण कन्सिडर करूया. ओके, यामध्ये काय होतं आहे? समजा आपण कन्सिडर करू इथं सन आहे. दिस इज द सन्स लोकेशन. आपण कन्सिडर करूया. आता सुरुवातीला आपण कन्सिडर करू की प्लॅनेट ए किंवा एक प्लॅनेट आहे, त्याची ए पोझिशन आहे सुरुवातीला. ठीक आहे, आपण तिथे हे पण कन्सिडर करू. ही त्याला लाईन जॉईन करते, प्लॅनेट अँड द सन. प्लॅनेट अँड द, समजा आपण असं कन्सिडर करू 3 मंथ्समध्ये, 3 मंथ्स, 3M म्हणजे 3 मंथ्समध्ये तो प्लॅनेट काय झाला माहिती का? ए पोझिशनपासून बी पोझिशनपर्यंत गेला. कुठून गेला? ए पोझिशनपासून बी पोझिशनपर्यंत गेला. ते नाही, समजा आधी इथं होता ना, हा सन आहे, इथं प्लॅनेट आहे. इथून लाईन जॉईनिंग द सन अँड द प्लॅनेट, लाईन जॉईनिंग द सन अँड द 3 मंथ्समधून ही लाईन अशी पुढे पुढे जाईल, जसं प्लॅनेट पुढे पुढे जाईल. सन तर तिथेच राहणार आहे. लाईन जॉईनिंग द सन अँड द प्लॅनेट स्वीप्स. स्वीप्स म्हणजे कव्हर करतोय तो. इक्वल एरिया म्हणजे समजा बघा हां, मी इथे दाखवतो तुम्हाला. पहिले इथून इथपर्यंत गेलो, इथून ते इथपर्यंत जो काही एरिया असेल, समजा या एरियाला आपण म्हणूया A1 एरिया. आता हा ए ने हा वेगळा एरियाचा ए, हा एरिया A1 झाला समजा. त्यानंतर आपण कन्सिडर करू ही पोझिशन सी ए, हा पोझिशन डी आहे. त्यानंतर काय झालं माहिती का? एक 5-6 महिन्यानंतर तो सीच्या इथं पोहोचला, कितीतरी टाईम नंतर. लाईन जॉईनिंग द सन अँड द प्लॅनेट, सन अँड द प्लॅनेट. इथं सन आहे, इथं प्लॅनेट आहे. आणि पुढच्या 3 मंथ्समध्ये तो सी पासून डी पर्यंत गेला. सी पासून कुठपर्यंत गेला? परत डी पर्यंत गेला. इथं पण ही लाईन आहे, समजा इथं सी आहे, इकडे डी आहे. हां, 3 मंथ्समध्ये तो इथून इथपर्यंत गेला. या टायमिंगमध्ये, या ड्युरेशनमध्ये त्यांनी जो एरिया कव्हर केला आहे, त्या एरिया आपण कन्सिडर करू A2. काय एरिया कन्सिडर करू आपण? A2.
आणि जाणवतं काय माहिती का, दिस एरिया A1 अँड A2 आर सेम, दोन्ही पण 3 महिन्यामध्ये कव्हर झालेले आहे. म्हणजे लक्षात घ्या, लाईन जॉईनिंग द सन अँड द प्लॅनेट, लाईन जॉईनिंग द सन अँड द प्लॅनेट स्वीप्स कव्हर करताय जो एरिया, दॅट एरिया इज सेम बट इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. टाईम कसा पाहिजे, इक्वल पाहिजे. इथं पण 3 महिने, इथे पण 3 महिने आपण कन्सिडर केला आहे तो फक्त. आलं लक्षात? ठीक आहे. मग डायग्राम तर आहे तिथे, आपण काढू शकतो बुकमधून. हे समजलंय तुम्हाला सगळं? ओके. तर ही डायग्राम पण तुम्ही म्हणजे समजा व्हिडिओ बघत असाल तर पॉज करून काढून घ्यायची. ठीक आहे. लक्षात द्या, मी इथे रफ करतो आणि स्टेटमेंट लिहितो. बघा आपल्याकडे आहेच, पण स्टेटमेंट याच्यासाठी लिहितोय लिहिता लिहिता परत रिवाइज करायचं, जेव्हा मी लिहित असतो ना बघायचं ते. ठीक आहे. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स. स्वीप्स म्हणजे काय, कवर्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. काय अवघड आहे का याच्यात? इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये इक्वल एरिया ते कव्हर करतात. लास्ट आपण बघूया केपलर्स थर्ड लॉ. याला अजून नाव एक लॉ ऑफ पिरियड. ठीक आहे. तो एकदम सिंपल आहे. आता इथं थोडंसं त्यांनी इलॅबोरेट करून सांगितलं आहे. थर्ड लॉ त्यांनी काय म्हणायचं आहे, द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रेव्होल्युशन अराउंड द सन इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. ठीक आहे. मीन डिस्टन्स म्हणजे ॲव्हरेज काढलेलं आहे. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले, ठीक आहे मी याला बंद करतो, याची गरज नाही पडणार आपल्याला. आपण एक पॉईंटकडे येऊयात सध्याला. बघा पहिली गोष्ट म्हणजे लॉ ऑफ पिरियड. पिरियड म्हणजे काय, पिरियड म्हणजे काय माहिती का, एक गोष्ट आता समजा आपण इथं प्लॅनेटच्या बाबतीत बोलूया. प्लॅनेट ए इथून मगाशी जी डायग्राम होती त्या ए पासून चालू झाला प्लॅनेट आणि तो फिरत 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 परत पूर्ण त्या सनच्या भोवती फिरून परत त्याच पोझिशनला आला तो प्लॅनेट पर्टिक्युलर. त्याला जेवढा टाईम लागलाय तर एक रेव्होल्युशन करण्यासाठी, कंप्लीट वन रेव्होल्युशन करण्यासाठी जो टाईम लागलाय त्याला काय म्हणतो आपण, पिरियड. पण त्यांना काय म्हणायचं आहे माहिती का, लक्ष द्या, तो सहसा आपण टीने दाखवतो. कशाने दाखवतो पिरियड, टीने. तर स्क्वेअर ऑफ द पिरियड इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स. जे काय मीन डिस्टन्स असेल, कोणतं मीन डिस्टन्स, सन आणि प्लॅनेटचं जे काय आहे ते मीन. मीन म्हणजे ॲव्हरेज. ॲव्हरेज का काढली माहिती का, लक्षात घ्या, किंवा सेमी मेजर ॲक्सिस म्हटलं तरी चालतं. काय म्हटलं तरी चालतं, सेमी मेजर ॲक्सिस म्हणजे काय, समजा हा इलिप्स आहे. ठीक आहे. हा मायनर ॲक्सिस, हा मेजर ॲक्सिस, त्याला ॲक्सिस असतात दोन. त्यातला सेमी म्हणजे हाफ. सेमी मेजर ॲक्सिस हा मेजर ॲक्सिस, त्याचा सेमी पार्ट. सेमी मेजर ॲक्सिसचा क्यूब असं म्हटलं तरी पण चालतं, काही अडचण नाही आहे. पण आपण त्यांनी मीन डिस्टन्स म्हटले तर मीन डिस्टन्स म्हणू. मीन म्हणजे ॲव्हरेज. कोणामधलं ॲव्हरेज, सन आणि प्लॅनेट. असं ॲव्हरेज का घेतलं आहे सर, तर होतं काय माहिती का, कधी सन इथं असतो प्लॅनेट इथं असतो, बरोबर आहे, इथं डिस्टन्स कमी इकडच्या फोकसवर असला सन तर. पण समजा कधी प्लॅनेट इथे तर हे डिस्टन्स असते ना, कधी कमी कधी जास्त, म्हणून ॲव्हरेज घेतात ते, मीन म्हटलंय. ठीक आहे. आता बघा द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ revolution of planet around the sun
is directly proportional to cube of semi major axis किंवा cube of mean distance between sun and planet. म्हणजेच तुम्ही असं लिहू शकतात, टी स्क्वेअर इज इक्वल टू डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. हा त्याचा इथे तुमचं अजून इक्वेशन कसं येईल, टी स्क्वेअर इज इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी इंटू आर क्यूब. हे बघा डायरेक्टली प्रपोर्शनलची साईन घालवण्यासाठी इक्वल टूची जर केली तर तिथं कोण येतो, एक कॉन्स्टंट येतो. ओके लक्षात घ्या. ठीक आहे. मग देअर फोर टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के, किंवा त्याला तुम्ही काय म्हणू शकतात, दिस इज इक्वेशन नंबर 1. मग हे 3 लॉ कळाले तुम्हाला, आयडिया आली 3 लॉची. काय अडचण आहे तुम्हाला या बाबतीत, लॉसच्या बाबतीत. आपण बेसिकली हे 3 लॉज बघितले. फर्स्ट वन केपलर्स लॉ, आफ्टर दॅट केपलर्स लॉ नंतर म्हणजे केपलर्स फर्स्ट लॉ, केपलर्स सेकंड लॉ, केपलर्स थर्ड लॉ. पण केपलर्स लॉचा पहिला लॉ कोणता, लॉ ऑफ ऑर्बिट. नावातच आहे लॉ ऑफ ऑर्बिट. म्हणजे काय, प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन इज इन द इलिप्टिकल ऑर्बिट, म्हणजे इलिप्सच्या याच्यामध्ये फिरतो तो, वेअर सन इज सिच्युएटेड ॲट वन ऑफ द फोकाय. सन कोणत्या तरी फोकसला. हे बघा इंग्लिश भाषा थोडीफार चेंज होऊ शकते, मिनिंग चेंज नाही झाला पाहिजे लिहिताना. ठीक आहे. ओके, मेन वर्ड तेच पाहिजे. डायरेक्टली प्रपोर्शनलला डायरेक्टली प्रपोर्शनलच म्हणा, नाही तर तिथं आठवत नाही म्हणून इक्वल टू लिहितो, तसं नाही चालणार. ठीक आहे. नंतर सेकंड लॉ, लॉ ऑफ इक्वल एरियाज. द लाईन जॉइनिंग द सन अँड द प्लॅनेट, लाईन जॉइनिंग द सन अँड द प्लॅनेट स्वीप्स आउट इक्वल एरिया. इक्वल एरिया ते कव्हर करता इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम, सेम टायमिंगमध्ये. ओके. आणि थर्ड लॉ आपला काय इथे बघा, द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रेव्होल्युशन, जो काही टाईम लागतोय त्याला एक रेव्होल्युशन कंप्लीट करण्यासाठी, पिरियड ऑफ रेव्होल्युशन अराउंड द सन फॉर द प्लॅनेट इज डिरेक्टली प्रपोर्शनल, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, डिरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स. आलं लक्षात, बिटवीन सन अँड द प्लॅनेट. सन आणि प्लॅनेटमध्ये असलेलं डिस्टन्सच्या क्यूबला तो डायरेक्टली प्रपोर्शनल. डायरेक्टली प्रपोर्शनलचं मिनिंग काय आहे बघा, ही साईन असते त्याची. डायरेक्टली प्रपोर्शनलचं मिनिंग काय असतो, ही गोष्ट वाढली का हे पण वाढणार, किंवा हे कमी झाली तर हे पण कमी होणार. डायरेक्टली प्रपोर्शनलचा हा मिनिंग असतो. तर हे तिन्हीच्या तिन्ही तुम्ही लिहिलं असेल तर ठीक, नसेल लिहिलं तर लिहून घ्या. डायग्राम इम्पॉर्टंट आहे, बुकमधून ॲज इट इज काढली तरी चालेल. सुरुवातीचे तुम्हाला वाटेल की अरे 1-2 पहिल्याच लेक्चरला लॉस का घेतले, कारण ते ग्रॅव्हिटेशन या वर्डशी डिरेक्टली रिलेशन आहे, कारण ग्रॅव्हिटेशनमुळेच हे लॉ एक्झिस्ट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर जे काही पहिले स्टार्टिंगचे इंट्रोडक्टरी जो पार्ट आहे काही, किंवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल, तो जो पॉईंट आहे याच्या आधीचा, लॉसच्या आधीचा, तो आपण घेणार आहोत. डोंट वरी. ठीक आहे. चलो, जे काय राहिलं असेल ते लिहून घ्या विथ डायग्राम.